नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक तोडकर. तुम्ही पाहत आहात तोडकर हवामान अंदाज. 5 डिसेंबर 2023 ला जो आपण रिपोर्ट दिला होता त्यानुसार तंतोतंत समुद्रामध्ये चांगली हालचाल होते आहे. जो अल्निनो आहे, जो सुपर अल्निनोची भाषा करत होते, त्यांनी 12 जानेवारी 2024 मध्ये धो पाऊस पडेल असं त्यांचे पेपरला न्यूज देखील आली आहे. जे मी बोललो होतो 5 डिसेंबरला की हे सुद्धा सुपर अल्निनोची भाषा बोलणं बंद करतील आणि मान्सून यंदा हा मुसळधार आहे असं देखील सांगतील. कारण की 2023च्या सुरुवातीला मे एप्रिलमध्येच त्यांनी आता एक महिन्याने 12 महिने पूर्ण होतील त्या गोष्टीला, तेव्हाही सांगितलं की 96% पाऊस राहणार, तर पडला 35%. ठीक आहे. तर आपण जे बोललो होतो 5 डिसेंबरला त्याचंच कातीत आज आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत. थोडा व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, पण ज्या शेतकऱ्यांना 5 डिसेंबरचा व्हिडिओ माहिती नसेल, पाहिला नसेल, त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. आणि या विषयामध्ये आपण काय बोलणार आहोत, 5 डिसेंबरला आपण असं सांगितलं होतं की 7 मार्चला याच्यामध्ये झालेली सुधारणा तुम्हाला ग्राफिक्स माध्यमातून दाखवणार आहे आणि चांगली सुधारणा देखील झालेली आहे. पण लानिना जी गोष्ट असते ती मात्र उशिरा येणार आहे. पण जी अल्निनो गोष्ट आहे ती चांगली संपुष्टात येणार आहे, ते म्हणजे मे अखेरपर्यंत. जानेवारीच्या पहिल्या 2 आठवडे पावसासाठी किचकट असतील, त्याचं कारण देखील आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि अगोदर लाईव्हमध्ये देखील सांगितलं आहे. मित्रांनो, पावसाची कंडिशन थोडक्यात सांगायचं झालं तर खूपच चांगली आहे, ते तुम्ही पाहणार देखील आहेत ग्राफिकच्या माध्यमातून. पॅसिफिक महासागरामधून जे वारे पूर्वेकडनं पश्चिमेकडे येत आहेत, त्या वाऱ्याला जो अडथळा होता तो म्हणजे सुपर अल्निनो किंवा अल्निनो आपण असं याला म्हणूयात, तर त्याचा अडथळा आता बऱ्याचशा प्रमाणात कमी होणार आहे. वारे पूर्वेकडनं पश्चिमेकडे चांगल्याच जोराने वाहतील आणि पूर्वेकडे जे वारे वाहत होते कोमट पाण्याच्या थरामुळे, ज्याला अल्निनो असं म्हणतो, त्याच्यामध्ये आता चांगली सुधारणा झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला आता जास्त काही वेळ घेत नाही, एक टीजरने आपण याची लॉन्चिंग करूया. धन्यवाद. अल्निनो आणि लानिना ही जी कंडिशन आहे ही आपल्याला गुगलवरती जरी सर्च केलं तरी सविस्तर माहिती मिळते. पण चला आपण याच आपल्या सविस्तर भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, हा आहे अल्निनो. अल्निनो म्हणजे आता इकडे आशिया खंड येतोय आणि हा प्रशांत महासागर. तर याच्यामध्ये काय होतंय, जो प्रशांत महासागराकडे अल्निनो प्रशांत महासागरामध्ये ऍक्टिव्ह झाला आणि जर अमेरिकाच्या आसपास जर याचं तीव्रता आसपास जास्त असेल तर इकडे येणाऱ्या कमजोर वाऱ्याचा प्रभाव निर्माण होतो, जो आशिया खंडाकडे जातोय. इकडे आहे आशिया खंड आणि इकडे आता हा अल्निनो कंडिशनमध्ये जी सध्याची कंडिशन पाहिली आपण 23 मध्ये, तर ही कंडिशन वारे जे आहेत आशिया खंडाकडनं पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहतात, सरळ सांगायचं झालं तर. आणि लानिना कंडिशनमध्ये काय होतंय, समुद्रातलं पाण्याची पातळी आहे, जो आपण अल्निनोला तापलेली म्हणतो आणि लानिनाला कमी झालेली म्हणतो. ही जी पाण्याची पातळी आहे 1.5 असते किंवा 2.0 वर येते. तर ही पातळी घसरून लानिनाच्या काळामध्ये -वर येते. तर ही जी पाण्याची पातळी कमी झाल्याच्या नंतर लानिना उद्भवतो आणि लानिना जो असतो तो वारे जे आहेत ते पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहतात, जे ग्राफिकच्या माध्यमातून तुम्ही हे दर्शवलेल्या बाणाच्या साहाय्याने पाहतायत. तर अल्निनोमध्ये हे उलटे वाहत आहेत आशिया खंडाकडनं पूर्वेकडे आणि लानिनाच्या काळामध्ये पूर्वेकडनं पश्चिमेकडे. एक्झॅक्ट सांगायचं झालं तर हाच पूर्ण रिपोर्ट आहे. तर ही जी परिस्थिती आहे आपण लगेच ताबडतोब पाहणार आहोत की सध्या मार्च महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये, जूनमध्ये, जुलैमध्ये आणि सप्टेंबर ऑगस्टमध्ये काय घडणार आहे. तर तेच पाहूयात आपण रिपोर्टच्या माध्यमातून, जी चालू कंडिशन आहे ती. तर चला आता आपण पाहूयात आशिया खंड तसेच प्रशांत महासागराच्या 2 कंडिशनमधलं अंतर आणि त्याचबद्दल जिथं प्रशांत महासागरामधलं कोमट पाण्याची कंडिशन, कोमट पाणी म्हणजेच अल्निनो आणि थंड पाणी म्हणजेच
लानिना. आता जी कंडिशन आहे ती मार्च महिन्यातली 3ऱ्या महिन्यातली कंडिशन आहे 2024 मधली. हे तुम्ही पाहतात ग्राफिकच्या माध्यमातून सध्या ह्या वातावरणामध्ये पिवळसर कलर आपल्याला पाहायला मिळतो आहे. हाच सुपर अल्निनो किंवा आपण अल्निनो म्हणून आपली जसं भाषा आतापर्यंत सोशल मीडियावरती ऐकत आलो आहे. तर हे काय काम करतं हे तुम्हाला माहिती झालंच आहे. पण आता याची स्थिती आपण दाखवणार आहोत हे कुठल्या स्थितीमध्ये आहे. तर आता तुम्ही पाहू शकता ग्राफिक्समध्ये. तर ह्या चालू महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये ही सध्याची कंडिशन आहे. हा जो पिवळसर कलर दिसतोय तुम्हाला प्रशांत महासागरामध्ये या ठिकाणी आणि थोडाफार बदल झालेला दिसतो आपल्याला या ठिकाणी. तर हा बदल आणखीन किती बदलणार आहे की वाढणार आहे हेच ग्राफिकच्या. आता आपण पाहूयात पुढच्या महिन्यामध्ये एप्रिलमध्ये ही कंडिशन आणखीन थोडी नाजूक होताना दिसते, म्हणजे चांगल्या प्रवाहाकडे जाताना दिसते. याच 5 डिसेंबरच्या रिपोर्टमध्ये आपण हेच सांगितलं होतं. तर 5व्या महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये कुठेतरी थंड पाण्याचा प्रभाव, थंड पाणी समुद्रामध्ये होताना या रेषेखाली आपल्याला दिसतं आहे. तर प्रशांत महासागराकडे जाणारी ही जी रेषा आहे, प्रशांत महासागरामधलं वातावरण आता जे अल्निनोचं आहे ते शांत होण्यासाठी हे सुद्धा कारणीभूत आहे. आणि हे पाणी काय करतंय हे देखील आपण आतापर्यंत बोललेलो आहोत. तर याचे प्रभाव जे असतात, आता हा आहे जून महिन्यातला आणखीन चांगला रिपोर्ट. तर ही जी अल्निनोची कंडिशन आहे जून महिन्यात चांगली होईल, पण जूनचे पहिले 2 आठवडे किचकट आहेत. हे नेहमी आपण रिपोर्टच्या माध्यमातून तसेच पावसासंदर्भात बोलत असतो. 2 आठवडे किचकट काय आहे त्या देखील बाबतीत आपण लाईव्हमध्ये बोलणार आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये देखील सुरुवात शेवटपर्यंत सांगणार आहोत. तर ही आहे 6व्या महिन्यातली कंडिशन. आणि आता तुम्ही ही जी पाहताय ही आहे 7व्या महिन्यातली कंडिशन. म्हणजे ला निनो ॲक्टिवेट व्हायला जवळपास 7वा महिना किंवा 8वा महिना म्हणजे जुलै ऑगस्ट उजळू शकतो. तर अशी कंडिशन आहे. पण मान्सून चांगला आहे, मान्सूनबद्दल कुठलाही गैरसमज करून घेऊ नका, हेच ह्या रिपोर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. ही पहा, आता ही आहे 7 जुलै कंडिशन आणि ही 3 मार्चची कंडिशन. एकच मिनटं, थोडा प्रॉब्लेम झाला आहे. तर ही आहे मार्च महिन्यातली कंडिशन. तुम्ही आता पाहताय ही मार्च आणि ही जुलै, एवढा फरक आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. म्हणजे कुठेतरी लानिना ॲक्टिव्ह होतोय. ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये चांगलाही पाऊस होणार आहे. जून महिन्यामध्ये पहिले 2 आठवडे किचकट आहेत, कारण की वाऱ्याचे जे प्रवाह आहेत मान्सूनचे, ज्या अल्निनोमुळे किंवा सुपर अल्निनोमुळे हे जे प्रवाह असतात हे केरळमध्ये दाखल होऊन महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टी किंवा पूर्व विदर्भाकडनं मान्सून कधी कधी यायला सुरुवात होतो. तर हे प्रभाव अधिक बळकट बनतात. एवढं काम लानिना करतं आणि कमकुवत करण्यासाठी हे प्रभाव सुपर अल्निनो काम करतं, ज्याला आपण सुपर अल्निनो म्हणतो. तर हे जे प्रवाह आहेत हे आता कुठेतरी शांत होताना मिळतात आणि चांगला पाऊस येणार आहे. हे देखील 5 डिसेंबरच्या 2023च्या रिपोर्टमध्ये देखील आपण बोललो आणि आज 7 मार्च 2024च्या रिपोर्टमध्ये देखील आपण सांगतो आहे. हा जो अल्निनोचा जो प्रवाह आहे हा प्रशांत महासागरातून आता कमी व्हायला सुरुवात होतो आहे आणि लानिनो ॲक्टिव्ह देखील व्हायला सुरुवात होईल. तर मित्रांनो, रिपोर्ट चांगले निघत आहेत, त्यामुळे काळजी करण्यासारखं, घाबरण्यासारखं याच्यामध्ये काहीही नाही आहे. सर्व शेतकरी बांधवांना हा रिपोर्ट पाठवा, एवढीच विनंती असेल. धन्यवाद.